पंडित दीनदयाल उपाध्याय योजना, तर यामध्ये विद्यार्थ्यांना मिळते 60,000 रुपयापर्यंत स्कॉलरशिप। तर यामध्ये कोणकोणते विद्यार्थी अप्लाय करू शकतात, तर यामध्ये जेही विद्यार्थी एस.टी. कास्टमध्ये आहे ते विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकतात। आणि तुम्ही जेही तुमचं उच्च शिक्षण घेत असेल त्यासाठी तुम्हाला 60,000 रुपयापर्यंत एक स्कॉलरशिप देण्यात येते। आणि ही स्कॉलरशिप तुमची कॉलेजला जो फॉर्म भरता तुम्ही ती सोडून, म्हणजे कॉलेजचा फॉर्मसुद्धा तुम्ही भरू शकता आणि पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेचा फॉर्मसुद्धा तुम्ही भरू शकता। तर या व्हिडिओमध्ये फॉर्म कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण अपडेट बघणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि अशा स्कॉलरशिपच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा। तर सर्वप्रथम तुम्हाला साईडवर यावं लागेल। साईडवर आल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। जर यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर तुम्ही रजिस्टरला क्लिक करू शकता आणि तुमचा जो ID आणि पासवर्ड आहे हा सर्वप्रथम आपल्याला क्रिएट करून घ्यायचा आहे। आणि जर कोणाकडे ID आणि पासवर्ड असेल तर ID टाका, पासवर्ड टाका, कॅप्चा टाका आणि लॉग इनला क्लिक करा। आणि जेही विद्यार्थी पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेसाठी फॉर्म भरत असेल तर ते विद्यार्थी डायरेक्टली फॉर्म भरू शकत नाही आहे। सर्वप्रथम त्यांना भरावा लागेल तो म्हणजे वसतिगृहाचा फॉर्म। तर ID रजिस्ट्रेशन करण्यासाठी इथे तुम्हाला तुमचा आधार कार्डनुसार नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर, इथे तुमचा मोबाईल नंबर हा तुमचा युजर नेम असणार आहे। इथे एक पासवर्ड सेट करा, कॅप्चा टाका आणि सेव्ह करा। अशा प्रकारे तुम्ही तुमचे ID आणि पासवर्ड तयार करून घेऊ शकता। इथे ID आणि पासवर्ड तयार करा आणि तो ID आणि पासवर्ड नोट करून ठेवा, कारण संपूर्ण प्रोसेसमध्ये हाच ID पासवर्ड तुम्हाला यूज करावा लागणार आहे। तर ID आणि पासवर्ड क्रिएट करून झाल्यानंतर आपल्याला करून घ्यायचं आहे लॉग इनसाठी तुमच्याकडे ID आहे, पासवर्ड आहे, तर इथे ID टाका, पासवर्ड टाका, कॅप्चा टाका आणि साइन इनला म्हणजे लॉग इनला क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला लास्ट इयरला जर तुम्ही फॉर्म भरले असेल ते फॉर्म तुम्हाला दिसणार। तर तुम्हाला इथे अप्लिकेशनचं जे ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे, म्हणजे अप्लिकेशनला क्लिक करा। अप्लिकेशनला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन येणार, बघू शकता इथे नवीन अप्लिकेशन आहे आपले। रिन्युअलचे फॉर्म आपण भरत नाही आहे, ह्या फॉर्ममध्ये आपण नवीन अप्लिकेशन, इथे हॉस्टेल ॲडमिशन, इथे स्वयं म्हणजे पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेला स्वयं असे नाव देण्यात आलेले आहे। त्यानंतर जर तुम्ही स्वयंचा फॉर्म डायरेक्ट भरू शकत नाही आहे, तुम्हाला भरावा लागेल हॉस्टेलचा फॉर्म भरा। त्यानंतर हॉस्टेलला जर तुमचा नंबर लागला नाही तर तुमचा फॉर्म डायरेक्टली कन्वर्ट होणार, तो म्हणजे पंडित दीनदयाल उपाध्याय योजना। तर यामध्ये तुम्हाला कोणत्या एरियासाठी फॉर्म भरायचा आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे, त्यानंतर तुमचं PO ऑफिस कोणतं आहे, PO ऑफिस हे तुम्हाला एकदा कन्फर्म करून घ्या। तुमच्या आजूबाजूला कुठेतरी एकदा विचारा आणि त्यांच्याकडून तुमचं PO ऑफिस कन्फर्म करून घ्या। त्यानंतर तुमचं एज्युकेशन कोणतं आहे यामधून क्लिक करा। प्रोफेशनल एज्युकेशन असेल तुमचं तर प्रोफेशनलचं ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला, कारण जेही विद्यार्थी इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, ॲग्रिकल्चर, फार्मसी हे संपूर्ण अभ्यासक्रम तुमचे प्रोफेशनलमध्ये येतात, त्यामुळे इथून तुम्ही प्रोफेशनल एज्युकेशन क्लिक करा। BA BCom असेल तर तुम्ही ग्रॅज्युएशन सिलेक्ट करा। यामध्ये डिप्लोमा वगैरे संपूर्ण ऑप्शन दिलेले आहे। तर तुम्ही या प्रकारे तुमचं जेही एज्युकेशन सुरू आहे सध्या ते एज्युकेशन तुम्ही यामधून क्लिक करून घ्या आणि त्यानंतर प्रोसीडला क्लिक करा। PO ऑफिस एकदा कन्फर्म करून घेणे हे गरजेचं राहणार आहे। त्यानंतर बघू शकता तुमची जन्मतारीख, तुमचे नावसुद्धा दिसेल, इथे वय, इथे तुमच्या वडिलाचे नाव टाका, इथे आईचे नाव टाका। त्यानंतर ॲन्युअल इन्कम विचारण्यात आलेला आहे, इथे तुमचा करस्पॉन्ड ॲड्रेस जोही तुमच्या आधार कार्डवर असेल तो ॲड्रेस तुम्ही इथे इन्सर्ट करा। त्यानंतर पॅरेंटचा ॲड्रेस विचारण्यात आलेला आहे, सेम असेल ॲड्रेस तर इथे चेकबॉक्सला क्लिक करा, हा ॲड्रेस इथे कॉपी पेस्ट होऊन जाणार। अशा प्रकारे संपूर्ण जी माहिती आहे स्क्रीनवर दिलेली ही व्यवस्थितरित्या फिलअप करून घ्या, स्पेलिंग मिस्टेक होऊ देऊ नका। आणि त्यानंतर बघू शकता इथे पॅरेंट्समध्ये इथे चेकबॉक्सला क्लिक करा, सेम ॲड्रेस तुमचा येऊन जाणार। त्यानंतर बघू शकता इथे तुमचा मोबाईल नंबर आहे, इथे ईमेल ID टाका, इथे पालकांचा मोबाईल नंबर टाका, तुमच्या सेम टू सेम नंबर यूज करू नका, दुसरा नंबर टाका, आईचा टाका किंवा बाबांचा टाका। अशा प्रकारे तुमचा संपूर्ण जी माहिती आहे फिलअप करून घ्या। त्यानंतर बघू शकता ST कास्टसाठी फक्त फॉर्म आहे, आता इथे ST कास्ट आली आहे, इथे पोटजात, गोंड, पारधी जेही तुमची कास्ट असेल पोटजात ती टाका। त्यानंतर तुम्हाला विचारण्यात आलेलं तुम्ही अनाथ आहात का, असाल तर यस करा, अदरवाईज नो करा। त्यानंतर अतिदुर्गम भागामध्ये राहतात का त्याबद्दलची माहिती इथे तुम्ही यस नोमध्ये आन्सर द्या। वार्षिक उत्पन्न टाका, दारिद्र्य रेषेखाली आहात का ते विचारण्यात आलेलं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा कास्ट सर्टिफिकेट नंबर टाका, कास्ट व्हॅलिडिटी नंबर टाका। कास्ट व्हॅलिडिटी नंबर, कास्ट सर्टिफिकेट नंबर कसा टाकायचा या संदर्भात एक जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तो व्हिडिओ एकदा बघून घ्या, त्यानुसार तुम्ही सुद्धा तुमच्या डॉक्युमेंटचे नंबर एकदा काढून घ्या। त्यानंतर इथे तुम्ही तुमच्या आईचे किंवा वडिलाचे पॅन कार्ड, आधार कार्ड जेही तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही टाकू शकता। आधार कार्ड अवेलेबल असतातच, त्यामुळे आधार कार्ड इन्सर्ट करा।
त्यानंतर हँडिकॅप आहे का असाल तर यस क्लिक करा. जर यस केलं तरच बाकीचे ऑप्शन तुम्ही फिलअप करू शकता, जर नसेल तर क्लिक करू नका. त्यानंतर तुमचं जे सध्या करंट ॲडमिशन डिटेल्स म्हणजे सध्या तुम्ही प्रवेश कुठे घेतलेला आहे, अमरावती जिल्हा आहे तुमचा, PO ऑफिस धारणी आलेला आहे. त्यानंतर इथे तुम्हाला लोकेशन अमरावतीमध्ये ॲडमिशन आहे, कोणत्या एरियामध्ये तुमची ॲडमिशन आहे त्याप्रकारे तुम्हाला क्लिक करावं लागेल. इथे जिल्हा सिलेक्ट करा, इथून तुम्ही तुमचं कॉलेज सिलेक्ट करा जेही तुमचं कॉलेज आहे. त्यानंतर इथून तुम्हाला तुमचा अभ्यासक्रम सिलेक्ट करायचा आहे. बघू शकता यामधून जेही विद्यार्थ्याचा अभ्यासक्रम असेल तो सिलेक्ट करावा लागेल. तुमचं BE असेल, ME असेल, यामधून सिलेक्ट करा. सर्व विद्यार्थी फॉर्म भरू शकता. फक्त तुमचं जे एज्युकेशन आहे यामधून तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. जसं आपण फॉर्ममध्ये सांगतोय त्याप्रकारे फक्त तुम्ही तुमचे एज्युकेशन टाका. आपण एक फॉर्म भरतोय त्यामध्ये आपण जो विद्यार्थी ज्या अभ्यासक्रमाला शिकत आहे त्याप्रकारे माहिती यामध्ये देतोय. अभ्यासक्रम टाकल्यानंतर तुम्हाला हा जो कोर्स आहे किती वर्षाचा आहे, 2 वर्षाचा आहे. तुमचा कोर्स 4 वर्षाचा सुद्धा असू शकतो. त्यानंतर तुम्ही कोणत्या वर्षाला शिकत आहे, फर्स्ट इयरला शिकत आहे. ॲडमिशन डिप्लोम्यानंतर आहे का, नाही आहे, त्यामुळे इथे काहीच क्लिक केलेलं नाही आहे. SSC उत्तीर्ण आहात का, हो म्हटलेलं आहे. त्यानंतर बघू शकता अकॅडमिक इयर 2025-26 इथे ॲडमिशन डेट टाका, कोणत्या तारखेला तुम्ही ॲडमिशन घेतली आहे कॉलेजला. इथे तुमची एज्युकेशन स्ट्रीम इंजिनिअरिंग आहे, त्याच्यानंतर मेडिकल आहे, XYZ फार्मसी वगैरे वगैरे जेही असेल ते करा, किंवा नसेल तर तुम्ही अदरसुद्धा क्लिक करू शकता. त्यानंतर तुम्हाला रिसिप्ट मिळाली असेल कॉलेजमधून, त्यावरती एक रिसिप्ट नंबर असतो, तो नंबर इथे इन्सर्ट करा. या अगोदर तुम्ही हॉस्टेलला राहत होते का, म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्टेलला येस नोमध्ये आन्सर द्यायचा आहे. आम्ही राहत नव्हतो त्यामुळे नो म्हटलेलं आहे. अशा प्रकारे करंट एज्युकेशनची माहिती व्यवस्थितरित्या फिलअप करून घ्या. संपूर्ण जी माहिती आहे ही व्यवस्थित चेक करून घ्या. कुठेही काही मिस्टेक असेल तर तुम्ही एडिट करू शकता. अजूनसुद्धा आपण फॉर्म सबमिट केलेला नाही आहे त्यामुळे. त्यानंतर बघू शकता तुम्हाला यामध्ये वसतिगृहाची यादी येणार. यामधून आपल्याला वसतिगृह एक सिलेक्ट करायचं आहे. ज्याही वसतिगृहाला तुम्हाला फॉर्म भरायचा असेल ते वसतिगृह या लिस्टमधून तुम्ही सिलेक्ट करा. तुम्ही अगोदर याबद्दलची माहिती घ्या आणि त्यानंतरच वसतिगृह सिलेक्ट करा. कारण की अगोदर तुम्हाला वसतिगृहाचा फॉर्म भरायचा आहे. वसतिगृहाला जर तुमचा नंबर लागला नाही तर तुम्ही हा फॉर्म तुमचा पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेला ट्रान्सफर केला जाणार, ज्यामध्ये तुम्हाला 50,000 ते 60,000 रुपयापर्यंत स्कॉलरशिप देण्यात येणार. तर यामधून आम्ही एक वसतिगृह सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर बघू शकता यामध्ये लास्ट एज्युकेशन म्हणजे लास्ट एज्युकेशन तुम्ही जेही कंप्लीट केलेलं आहे त्या एज्युकेशनची तुम्हाला माहिती द्यावी लागेल पर्सेंटेजनुसार. कारण की तुमचा जो नंबर लागेल ज्या पर्सेंटेजवर लागेल म्हणजे लास्ट एज्युकेशनच्या पर्सेंटेजवर. आता आपण जो फॉर्म भरतोय तो MTech किंवा ME विद्यार्थ्याचा भरतोय. तो या विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग कंप्लीट केलेली आहे. तर इथे विद्यार्थ्याला युनिव्हर्सिटीचे नाव टाकायचे आहे. तर ज्याही युनिव्हर्सिटीमधून तुम्ही कंप्लीट केलेलं असेल ते युनिव्हर्सिटीचं नाव टाका. इथे कॉलेजचे नाव टाका. त्यानंतर इथून तुम्हाला तुमचा अभ्यासक्रम BE वगैरे जेही तुमचा अभ्यासक्रम असेल, त्यानंतर किती वर्षाचा तुमचा कोर्स होता, 4 वर्षाचा होता, तुम्हाला मार्क्स किती मिळालेले आहे आणि टोटल मार्क्स किती होते, ॲटोमॅटिक पर्सेंटेज येऊन जाणार. त्यामधून इथे तुम्हाला पास फेल AT-KT तर आपण पासच टाकावं लागेल, कारण पास झालेलो आहे म्हणूनच आपण फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेली आहे नेक्स्ट एज्युकेशनसाठी. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती यामध्ये फिलअप करून घ्या. त्यानंतर बघू शकता की मागील वर्षाचा वसतिगृहाचा तपशील, तुम्ही लास्ट इयरला वसतिगृहाला असाल तर असा तपशील फिलअप करा, अदरवाईज हा पार्ट भरायची गरज नाही आहे. बँक डिटेल्स टाका. तुमची जेही बँक डिटेल्स असेल, आधार कार्डला लिंक, यामध्ये संपूर्ण माहिती फिलअप करा. इथे तुमचे नाव टाका, खाते क्रमांक टाका, बँकेचे नाव टाका, कोणती शाखा आहे तुमची, IFSC कोड टाका, MICR कोड टाका. हे संपूर्ण डिटेल्स तुमच्या पासबुकवर उपलब्ध आहे. त्यानंतर विचारणार बँक खाते आधार कार्डसोबत लिंक आहे का, तर इथे यसला क्लिक करा. त्यानंतर इथे तुम्हाला एक नोट देण्यात आलेली आहे, बघू शकता. तुम्ही वसतिगृह प्रवेशात निवड होत नसल्यास शासनाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेचा लाभ घेऊ इच्छिता काय, इथे टिक करणं अतिशय गरजेचं आहे. इथं जर तुम्ही टिक केलं नाही तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. त्यामुळे फॉर्ममध्ये सर्वात इम्पॉर्टंट की इथे टिक करा, कारण जर तुम्हाला वसतिगृह मिळालं नाही तर तुम्हाला पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे तर अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण जे फॉर्म आहे हा फिलअप करू शकता. आता करायचं आपल्याला सेव्ह. फॉर्म सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला एक फॉर्मचा ID मिळून जाणार. फॉर्मचा ID मिळाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये करायचे आहे डॉक्युमेंट्स अपलोड. डॉक्युमेंट्सची लिस्ट तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवण्यात येणार आहे आणि त्यामध्ये कोणकोणत्या कंडिशन असेल हे सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर बघू शकता आता करणार आहे आपण फॉर्म सेव्ह. फॉर्म सेव्ह करायच्या अगोदर तुम्ही एकदा परत स्टार्टिंगपासून तर एंडिंगपर्यंत तुमचा फॉर्म एकदा चेक करून घ्या की आपण भरलेला फॉर्म हा ओके आहे का. जर ओके असेल तर फॉर्मला सेव्ह करून घ्या. बघू शकता आता भरलेला फॉर्म आपण हा आहे 2025-26साठी अप्लिकेशन ID आहे. इथून आपल्याला अपलोड डॉक्युमेंटचं फॉर्म म्हणजे अपलोड डॉक्युमेंट्सला ऑप्शन दिलेला आहे. इथून एडिटसुद्धा करू शकता किंवा इथून अपलोड डॉक्युमेंट्सला क्लिक केल्यानंतर आपल्याला टाकायचे डॉक्युमेंट, तुमचे संपूर्ण डॉक्युमेंट्स यामध्ये आपल्याला अपलोड करायचे. फॉर्म सबमिट होणार.
सबमिट झाल्यानंतर फॉर्मची प्रिंट काढायची आहे आणि आपल्या वसतिगृहाला सबमिट करायची आहे. बघू शकता पहिल्याच्या 6 डॉक्युमेंट्स तुम्हाला कंपल्सरी सांगितण्यात आलेले आहे. बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा पैसे भरल्याची पावती, वडिलाचे इन्कम सर्टिफिकेट किंवा फॉर्म नंबर 16, कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी, मेडिकल सर्टिफिकेट गव्हर्नमेंट हॉस्पिटलचे, आधार कार्ड आणि बँक पासबुक. अशा प्रकारे 6 डॉक्युमेंट्स आहे. जे मेडिकल सर्टिफिकेट आहे हे तुमच्या आजूबाजूला जेही गव्हर्नमेंट हॉस्पिटल असेल त्यांच्याकडून आणा. त्यानंतर डेथ सर्टिफिकेट हे कंपल्सरी नाही आहे. जर ज्यांचे आईवडील नाही आहे ते विद्यार्थी टाकू शकतात. त्यानंतर तुम्हाला टाकायचं आहे लास्ट एक्झाम जी दिली आहे तुम्ही, जसं की इंजिनिअरिंग झाली असेल, लास्ट BCom झाले असेल, 12वी झाली असेल, तर ती मार्कशीट तुम्हाला टाकायची आहे एज्युकेशनच्या नुसार. आम्ही ME MTechला आहे, इंजिनिअरिंगची मार्कशीट टाकणार ज्यावरती पर्सेंटेज दिसणार, कारण पर्सेंटेजसुद्धा दिसले पाहिजे, कारण संपूर्ण जी मेरिट लिस्ट आहे ही पर्सेंटेजवर लागणार आहे त्यामुळे. आणि डॉक्युमेंटची कंडिशन आहे यामध्ये की JPG आणि PDF मध्ये टाकू शकता, परंतु 75 ते 100 KBच्या मधात पाहिजे. म्हणजे 75 पासून तर 100 पर्यंतच्या आतमधलेच डॉक्युमेंट पाहिजे. 101 KBचा डॉक्युमेंट चालणार नाही, 74 KB पर्यंत डॉक्युमेंट चालणार नाही. त्यामुळे संपूर्ण विद्यार्थ्यांनी एकदा चेक करा आणि त्यानंतरच फॉर्म भरा. त्यानंतर 10वीची मार्कशीट लागणार आहे, TC म्हणजे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट लागणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. डॉक्युमेंट्स अपलोड करा, अपलोड डॉक्युमेंटच्या ऑप्शनला क्लिक करा. डॉक्युमेंट एकदा जर तुमचे बरोबर असेल, सांगितलेल्या क्रायटेरियामध्ये असेल, तर तुमचा डॉक्युमेंटचं जे हे ऑप्शन आहे सेव्ह होऊन जाणार. जर एरर असेल तर तुम्हाला एरर सांगण्यात येणार की तुमचे डॉक्युमेंट्स त्या क्रायटेरियामध्ये नाही आहे. तर डॉक्युमेंट्स परत त्या क्रायटेरियामध्ये सेव्ह करा आणि त्यानंतर तुम्ही हा फॉर्म सबमिट करा. सबमिट झाल्यानंतर तुम्हाला फॉर्मची प्रिंट येऊन जाणार व्ह्यू फॉर्ममधून. फॉर्म सबमिट झाल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला व्ह्यू फॉर्मचं ऑप्शन येणार. व्ह्यू फॉर्मला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर फॉर्मची प्रिंट येऊन जाणार. फॉर्मची प्रिंट घ्या, डॉक्युमेंट्स अटॅच करा आणि वसतिगृहाला सबमिट करा. वसतिगृहाला जर तुमचा नंबर लागला नाही तर पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेमध्ये तुमचा फॉर्म कन्वर्ट होऊन जाणार. आणि समजा काही विद्यार्थ्यांकडून असे सुद्धा लक्षात आलेले आहे की समजा तुमचा हॉस्टेलला नंबर लागला, एखाद्या विद्यार्थ्याचा हॉस्टेलला नंबर लागला, परंतु कॉलेज आणि हॉस्टेलचे डिस्टन्स जर खूप लांब असेल की ज्यामध्ये विद्यार्थी डेली अपडाऊन करू शकणार नाही आहे कॉलेज टू हॉस्टेल, तर त्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना सोय देण्यात आलेली आहे की जर तुम्ही या कंडिशनमध्ये बसत असाल तर तुमचा फॉर्म जे तुमचं PO ऑफिस आहे त्यामधून तो कन्वर्ट करून देण्यात येतो की हॉस्टेलमधून पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेसाठी. तर याबद्दलची माहिती तुम्ही तुमच्या PO ऑफिसमधून घेऊ शकता. अशा प्रकारे ST कॅन्डिडेटनी आपला फॉर्म भरा. कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा आणि याबद्दलची संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार आणि पुढील जीही अपडेट असेल ती सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.